पापड घ्या. हे पापड मला विदाऊट ऑइल करायचं आहे. ओके, मध्ये ठेवला मी. याला मायक्रो करायचा. हा, हे मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग. ओके, हे मायक्रो सिलेक्ट करायचा. मायक्रो आला 100%. ओके, 100% आला आता. तर इथून तुम्हाला वेळ द्यायचा आहे 10, 20, 30, 40 सेकंडीला आणि स्टार्ट केला. मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग. मायक्रोमध्ये तुम्ही टप्परवेअर बोरोसिल यूज करणार, साधा मिरर प्लास्टिक 3 मिनटं यूज करणार आणि याच्यामध्ये लाकूड मातीचे पॉट पण यूज करू शकता तुम्ही. हो, चालेल. ते मायक्रोमध्ये यूज करायचं. आणि हात वल्ले असेल, हे चालू आहे तर टच नाही करायचा, शॉक लागू शकतं. आता आपण मायक्रोवरती. ओके, आता आपण नंतर ग्रिलला जाऊ, कन्व्हेक्शनला जाऊ. बघा, सुगंध आला. पापड पण आपला विदाऊट ऑइल झाला. 40 सेकंड दिला होता मी. ओके, हे एंड झाला. हे बघा, हे झालं विदाऊट ऑइल. ओके, याच्यानंतर मला आता हे शेंगदाणे करायचे. मध्ये ठेवला. परत याला मायक्रो सिलेक्ट करायचा. मायक्रोवरच करायचं. हा, मायक्रो किंवा मला मायक्रो नाही करायचा आहे माझा. मी इथे मायक्रो सिलेक्ट करणार, वेळ देणार, स्टार्ट करणार. हे 3 स्टेज झाले. 3 स्टेजवरती जावं लागला. मला एकच बटनावरती काम करायचं आहे. तर स्टार्टचा बटन 6 वेळ प्रेस करायचा. अर्धा मिनटासाठी 1 वेळ येते. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. 3 मिनटं पण आले. मायक्रो पण स्टार्ट झाला आणि स्टार्ट पण झाला. ओके, मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग. मायक्रोमध्ये तुम्ही बेकिंग प्लस कुकिंग करणार सगळं. त्याच्यामध्ये टपरवेअर, बोरोसिल, साधा मिरर, प्लास्टिक, लाकूड मातीचं पॉट यूज करू शकता. चालू शकते. मायक्रो ग्रिलला नाही चालणार. ग्रिल आणि कन्व्हेक्शनला जे आहे, ग्रिलला स्टील मेटलनी चालणार, लाकूड मातीचे चालेल. ग्रिल आणि कन्व्हेक्शनला लाकूड मातीचे चालेल. ओके, आणि ओव्हन कशासाठी आहे मग? ओव्हन म्हणजे नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज त्याच्यासाठी. हां. आणि ग्रिल आणि कन्व्हेक्शनला, हे ग्रिल आणि कन्व्हेक्शन आहे ना सर, याच्यामध्ये स्टील, मेटल, जर्मन, पितल, लोखंड, सोना, चांदी सर्व पॉट चालेल. सगळं चालेल. ग्रिल म्हणजे भाजणे. मला रोस्ट करायचं आहे, चिकन, फिश, पनीर टिक्का, कबाब, पिझ्झा, त्याच्यासाठी म्हणजे ग्रिल. कन्व्हेक्शन म्हणजे सर्वात बेकिंग आयटम, नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज. ओव्हनला. हां. आणि याच्यामध्ये सर हे ऑटो कुक मेनू दिलेला आहे. बघा, ऑटो कुक मेनू लिहिलेला आहे. तर याच्यामध्ये ब्रेकफास्ट, कुकीज, डेझर्ट, ओके, स्नॅक्स, टिक्कीज, कन्व्हेक्शनल, ओके, करीज, हे सब्जी, हे 1, 2, 3, 4 असे हे 12 जे आयटम्स आहे, 12 मोड्स जे आहे याच्यामध्ये, 12. हे याच्यामध्ये तुम्हाला टाईम आणि मोड सिलेक्ट करायची गरज नाही. याच्यामध्ये तुम्हाला टाईम आणि मोड सिलेक्ट करायची गरज नाही. हे तुम्हाला स्वतःहून बनवून देणार. याच्यामध्ये कोड नंबर दिलेला आहे सर्व्हिससाठी, 1, 2, 3, 4. हे बघा, हे 1, 2, 3, 4. फक्त कोड नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि स्टार्ट करायचं आहे. मोड पण ते सिलेक्ट करणार. 4 आहे ना? हां, 4 कोड. 2, 3, 4, 5, 6. नाही, पण हे जास्त आहे इथे. 12 कोड आहे. ते 12 आहे. 12. मग हे 4च फक्त. हे 4 मध्ये 12 सेव्ह केलेले. अच्छा अच्छा. हां, हे बघा, हे माझे शेंगदाणे पण झाले. ओके, सुगंध आला. हे बघा, हे झाले शेंगदाणे. ओके, 3 मिनटं दिले होते. 53 सेकंड बाकी माझ्याकडे. आता हे जे 12 मोड्स जे आहे दाखवला मी तुम्हाला, हे इथे कोड नंबर पण दिलेला आहे. बघा, हे लिहिलेलं आहे इथे. हे सगळं त्याच्यावरती टाकलेलं आहे आणि पुस्तकमध्ये पण लिहिलेलं आहे. खूप बारीक आहे. तुम्हाला अरे, त्याचा फोटो काढून घ्यावा लागेल. हो हो हो, खाली पण आहे. बघा, खाली पण दिली. हे स्ट्रीप. हां, 12 जे मोड्स आहे ना, हे माझ्या लक्षातच नाही. फोटो काढून आपण करू शकतो ना त्याच्यामध्ये करायचं. हां, आता मी तुम्हाला बटाटा बिना पाण्याचा शिजून दाखवतो. ओके, ज्याचे बॉडीमध्ये वॉटर आहे, व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो, तुम्ही त्याला बिना पाण्याचं शिजू शकता. हे ठेवला मी.
ओके. परत मी याला मायक्रो सिलेक्ट करणार. मायक्रो केला, इथून मी वेळ दिला 3 मिनिट आणि स्टार्ट केला. 2.5 देतो. 2 मिनिट 20 सेकंड स्टार्ट केला. आता याच्यामध्ये सर हे ऑटो कुक मेनू दाखवला मी तुम्हाला. कोड नंबर सिलेक्ट करायचा आणि स्टार्ट करायचा. मायक्रोवरती गेले, हा स्टॉपचं बटन, वेळ इथून सिलेक्ट करायचा, 10 मिनिट इथून द्यायचा. ओके. आता ग्रिल आणि कन्व्हेक्शनला जाऊ आपण. इथे कन्व्हेक्शन कॉम्बी आहे, क्लॉक टायमर आहे, ओव्हन प्लस ग्रिल आहे, ग्रिल प्लस मायक्रो आहे, डिफ्रॉस्ट आहे. डिफ्रॉस्ट काय माहीत आहे का? तुम्ही फ्रीजमधून काही काढला -डिग्रीमधून, त्याला डायरेक्ट ठेवायचा, डिफ्रॉस्ट करायचा, त्याच्या नॉर्मल टेम्परेचरमध्ये येऊन जाईल. हात वल्ले असेल तेव्हा टचनी करायचा. ओके. मायक्रोमध्ये तुम्ही स्टील मेटल यूजनी करायचा. ग्रिल आणि कन्व्हेक्शनला तुम्ही कधीच बोरोसिल यूज नाही करायचा आणि प्लास्टिक फायबर. नाही मग स्टील हे वगैरे कशाला वापरायचं ते बघ ना. ग्रिल आणि याला इथे माझा नंबर पण लावला. ओके. केव्हाही तुम्ही कधीही फोन करू शकतात किंवा माझा ऑनलाईन कुकिंग क्लास फ्री पण आहे. तुम्ही एनी टाईम कॉल मी करू शकता. आणि कुठलीही कंपनीचा ओव्हन असला तुमचे रिलेशन मैत्रीणमध्ये कधीही फोन करा तुम्ही. मी फ्री ऑफ चार्जेस सेवा देतो त्याची. बरं बट्टीसाठी काय सेट वगैरे करायचं ते दाखवतो आता आंटी. ते बट्टीसाठी दाखवतो मी तुम्हाला. बट्टी, नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज याच्यासाठी एकच मोड आहे. ते पण दाखवतो मी. ते तुझ्या एवढं त्यांनी सांगितलं लक्षात आलं का काही? अरे थांब ते आता फोटोज काढतो मी सगळे. मला माहीतच नाही की तिथे लावलेलं आहे म्हणून. ते चालू असताना सगळं पण आहे तिथे. चालू असताना पण तुम्ही त्याला उघडू शकता. हे मला बघायचं आहे झाला का झाला. हे आता मी कापून सब्जीमध्ये यूज करू शकतो. ओके. काढला, दूर पण निघून राहिला. ओके. आता मला नानखटाई, बिस्किट, बाटी किंवा कुकीज करायचं आहे. हे बघा मॅम, ओव्हनवरती जायचा. मायक्रोवरती गेले होते आपण. कॉम्बी, कन्व्हेक्शन, मायक्रो पण आहे. मला फक्त ओव्हनला जायचा. ओव्हन हे बघा, पहिल्यांदा सिलेक्ट केला तर कन्व्हेक्शन आला. हे बघा आला कन्व्हेक्शन. सिम्बॉल बघायचा, एक्झॉस्ट फॅन. हां. परत त्यालाच प्रेस करायचा, डिग्री वाढवायची. ओके. आता किती झाला? 120. ओके. परत त्यालाच प्रेस करायचा, 180 पर्यंत जायचा. यालाच प्रेस करायचा डिग्री वाढवण्यासाठी. हां. 180. मला नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज बट्टी करायचं आहे ना आंटी. हे 180 वरती जायचा. इथून 10 मिनिटं द्यायचा. ओके. 10 आले दादा. परत 1, 2, 12 मिनिटमध्ये माझी बट्टी होऊन जाईल. नानखटाई, बिस्किट, कुकीज 12 मिनिटला होईल. केक असला तर 180ला 20 मिनिटं द्यायचा आणि याला स्टार्ट करायचा दादा. कन्व्हेक्शन आणि ग्रिलला स्टील मेटल घरचे पॉट पण चालेल, आपले घरची ताटली पण चालेल. ओव्हनला घर के बर्तन भी चलेंगे. ओव्हनला चालेल. कन्व्हेक्शनला आणि ग्रिलला. हां. ओव्हनला नाही, मायक्रोवेव्हला नाही. मायक्रोवेव्हला नाही. फक्त हे सिम्बॉल ओव्हन आणि हे मायक्रो हे वेगवेगळं आहे. ओके. याला मायक्रो ओव्हन पण म्हणतात. ओव्हन आला तर फक्त कन्व्हेक्शन असतो आणि मायक्रोवेव्ह सांगितलं म्हणजे विवोस. आणि कन्व्हेक्शन आला म्हणजे एक्झॉस्ट फॅनची वॉर्मिंग एअरवरती बेक होतो तो. आणि ग्रिल आला म्हणजे वरतून हीटर आहे त्याच्याने ते रोस्ट होतो. आता ते नुसतंच चालू आहे. हा, चालू करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम. याला ऑफ केला. ओके. आता मला पिझ्झा रोस्ट करायचा आहे, पनीर टिक्का करायचा आहे किंवा पनीर कबाब. तर इथे जायचं मॅम. बघा हा सिम्बॉल चेंज होईल. आता ग्रिलला जायचा. हे बघा सर, ग्रिल आला. हार्ट रेटिंग सिम्बॉल, ECG सिम्बॉल म्हणजे ग्रिल. ओके. हे ग्रिल सिलेक्ट केला. इथून वेळ द्यायचा 10 मिनिट. उंच रॅक ठेवायचा. आपल्या घरचे स्टील मेटल घरचे पॉट चालेल. घर के बर्तन भी चलेंगे. जर्मन के हो, स्टील के हो, वो भी चलेंगे. यहाँ से स्टार्ट करना है बस. ओके. थांबा, एक शंका परत विचारतो आता. विचार. बट्टीच करायची आहे. बत्तीस. हा, ऑफ करा. ऑफ करायचं तुमच्या हाताने ऑफ करा. हा, अजून एकदा 0. हा, कन्व्हेक्शन वरती जा. कन्व्हेक्शन. हा, 110 आली. डिग्री वाढवा, प्रेस करा त्याला. हा, अजून 180, 160 आहे. हा, 70, 80. हा, वेळ द्या 10 मिनिट. हा, 2 मिनिट साईडने ते. हा, हे बटन हे. 12 मिनिट. हा, स्टार्ट करा.
हे बट्टी तुमची होऊन जाईल. करायचं बट्टी कशात ठेवायची? डायरेक्ट ठेवायची. डायरेक्ट ठेवा. हे करून त्याच्यात डायरेक्ट ठेवा, डायरेक्ट ठेवा, नाहीतर स्टील मेटलचे पॉट मध्ये ठेवू शकतात तुम्ही. ओके 12 मिनिटात होईल आणि एकदम टॉप होईल. एकदम टॉप होईल. करून पाहता आज जरा. ओके आता हे तुम्हाला दाखवलं मी. आता मला बट्टी वाफमध्ये स्टीममध्ये पाण्याच्या वाफमध्ये करायचं आहे, किंवा मला मायक्रोवेव्हला कमी वेळमध्ये होईल. केक, नानखटाई, बिस्किट, बाटी किंवा वाफमध्ये करायचं आहे तर मायक्रोला पण करू शकतात. ते कसं होईल मायक्रोला हे बघा. मायक्रोला जायचा. ओके हे 100% डिग्री आला तर हे डिग्री तुम्हाला कमी करावा लागेल. डिग्री कमी कशी होईल? 90. ओके 90 आला, हां त्यालाच प्रेस करायचा. 80, परत 70, 60, 50, 40ला यायचा. हां मायक्रोला 40ला यायचा, बट्ट्यामध्ये ठेवायचे आणि याला फक्त 5 मिनटं द्यायचा तुमचे बट्ट्या आणि स्टार्ट करायचं. होऊन जाईल. टेम्परेचर डिग्री कमी केलं तर मायक्रोला पण करू शकतात तुम्ही सगळं, बेकिंग आणि कन्व्हेक्शनला पण. ओके सर, स्टॉप केला.